मित्रांनो, 15 जानेवारीपासून पीक विम्याची जी रक्कम आहे, ती शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वितरित करण्याचे आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलेले आहेत. कोणकोणत्या जिल्ह्यात हे आदेश काढण्यात आलेले आहेत किंवा देण्यात आलेले आहेत पीक विमा कंपनीला. त्याचबरोबर मित्रांनो, आता जे शेतकऱ्यांचे जे म्हणजे आता बऱ्याच जवळपास 82% शेतकऱ्यांचे जे पीक कापणी प्रयोग आहेत, ते पूर्ण झालेले आहेत. मग जवळपास जे 18% जे बाकी आहेत, मग त्या जे उर्वरित जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न कधीपर्यंत सुटणार आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर पीक विम्यासंदर्भात माहिती घेण्याच्या पूर्वी तुम्हाला जर काही प्रश्न असतील पीक विम्यासंदर्भात किंवा कोणत्याही योजनेसंदर्भात, तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मित्रांनो, जवळपास आपण सांगितलं होतं की 20 जानेवारीपासून पीक विम्याचे स्टेटस वगैरे बदलतील. बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वगैरे जमा होईल. तर मित्रांनो, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात येत आहे की जवळपास 15 जानेवारीपासून म्हणजे हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांचे जे आदेश आहेत, त्यांनी निर्देश दिले आहेत. सरळ-सरळ पीक विमा कंपनीला निर्देश दिले आहेत, बुवा तुम्ही आपल्या जिल्ह्याची पीक कापणी प्रयोग वगैरे झालेले आहेत सोयाबीन पिकासाठी वगैरे. तर तुम्ही सरळ-सरळ 15 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची जी रक्कम आहे, ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करावी, असे निर्देश काढण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा जवळपास 1420 गावांची जी पैसेवारी आहे, आणेवारी जे म्हणतो आपण त्याला, ती जवळपास म्हणजे 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे 1420 गावांची. तर त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा त्या गावातील शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यावर पैसे वितरित करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर जवळपास 82% जे पीक कापणी प्रयोग आहेत ते पूर्ण करण्यात आलेले. म्हणजे बऱ्याच जिल्ह्यामध्ये अद्यापही आणेवारी वगैरे, पैसेवारी वगैरे एक्झॅक्ट फिक्स करण्यात आले नाही. आता शेतकऱ्यांना वाटत असेल की मग आमच्या जिल्ह्याची एवढी आली, तेवढी आली. तर मित्रांनो, एक्झॅक्ट अजून आकडा समोर आलेला नाही बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा. त्यानंतर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर जे आपण बघितलं होतं पाठीमागं की 31,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि त्या अंतर्गत 17,500 रुपये पीक विम्याची रक्कम ही हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करूत असे देखील मुख्यमंत्र्यांतर्फे आश्वासन देण्यात आलेलं होतं. तर मग एक्झॅक्ट 17,500 वितरित होतील का, हे देखील आपण बघितलं होतं. परंतु मित्रांनो, आपण हे देखील सांगितलं होतं की 17,500 ज्या शेतकऱ्यांच्या मंडळातील म्हणा किंवा तालुक्यातील म्हणा, जी पैसेवारी आलेली आहे त्यानुसार ही रक्कम त्यांच्या खात्यावर ठरवण्यात येईल आणि रक्कम वितरित होईल. म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील किंवा परभणी जिल्ह्यातील सुद्धा पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील सुद्धा पीक कापणी प्रयोग झालेले आहेत पूर्ण. पैसेवारी बऱ्याच गावांची या जिल्ह्यातील 50 पैसेपेक्षा खाली आलेली आहे. मग त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा 15 जानेवारीपासून जे पीक विम्याची रक्कम आहे ती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याच्या हालचाली ह्या सुरू झालेल्या आहेत. आता एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, ही जी पीक विम्याची जी रक्कम आहे ती बरेच शेतकऱ्यांचे स्टेटस आपण बघितलं होतं पाठीमागं, की शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये काही शेतकऱ्यांच्या जे रकमा वगैरे दाखवल्या गेलेल्या आहेत किंवा पीक विम्याचे जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह वगैरे झालेले आहेत. तर अशाच तुमचे देखील स्टेटस तुम्हाला चेक करायचे आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे WhatsAppला वगैरे नंबर नसतील तर तुम्ही डायरेक्टली जे हेल्पलाईन नंबर आहे तिथे कॉल करून विचारायचं आहे किंवा तुम्ही जवळच्या एखाद्या CSC केंद्रावर वगैरे जायचं आहे आणि तुमचं पीक विम्याचं जे स्टेटस आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. म्हणजे कसं, एक्झॅक्ट तुम्हाला किती रुपये रक्कम येईल, तुम्हाला पीक विमा येईल का नाही, हे देखील तुम्हाला समजून जाईल. तर मित्रांनो, हिंगोली, नांदेड, परभणी त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यांची पैसेवारी जी अंतिम पैसेवारी आहे ती कमी आलेली आहे, 50 पैसेपेक्षा कमी. तर त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आता पीक विम्याच्या ज्या वाटपाच्या ज्या हालचाली आहेत ते 15 जानेवारीपासून कंपन्यांना वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. परंतु मित्रांनो, पीक विमा कंपनीचं काय म्हणणं आहे आता? जरी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं असेल बुवा तुम्ही 15 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित करा, तरीसुद्धा पीक विमा कंपनीचं काय म्हणणं आहे? तर पीक विमा कंपनीचं म्हणणं असं आहे की जवळपास 82% जे पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत, 18% जे बाकी आहेत ते पूर्ण कंप्लीट झाल्याशिवाय आम्ही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणार नाही, असं पीक विमा कंपन्यांचं म्हणणं आहे. की बाबा जे 18% शेतकरी किंवा जे जे 18% अजून बाकी आहेत पीक कापणी प्रयोग, ते झाल्याशिवाय आम्ही म्हणजे जे शेतकरी पात्र आहेत, म्हणजे उर्वरित शेतकऱ्यांना कशाला आम्ही उर्वरित ठेवावं. सर्व शेतकऱ्यांची आकडेवारी आम्ही कंप्लीट करू आणि त्याच नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही या रकमा वितरित करू, असं पीक विमा कंपनीचं म्हणणं आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांचं आता पीक विमा कंपन्यांना सुद्धा ऐकावं लागणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 15 जानेवारीपासून ही जी पीक विम्याची रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर तुम्ही देखील इतर जिल्ह्यातून असाल, आता बरेच शेतकरी आपल्याला नमो शेतकरीविषयी सुद्धा विचारत आहेत आणि त्यानंतर बरेच शेतकरी आपल्याला PM किसानबद्दल सुद्धा विचारत आहेत. त्याविषयी सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहोत.
बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत आपल्याला धान बोनस संदर्भात विचारत आहेत की बाबा धानाचा बोनस आम्हाला अद्यापही 2024चा वितरित झालेला नाही. आपण त्या शेतकऱ्यांना कमेंटमध्ये उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, याविषयीची जे काही माहिती आपल्याकडे अपडेट येईल त्यानुसार आपण व्हिडिओसुद्धा बनवणार आहोत. तर ही होती छोटीशी माहिती पीक विम्यासंदर्भात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.